अनेकांचा अजून एक महत्त्वाचा विषय असतो की प्रदर्शनाच्या बाबतीत तो प्रदर्शनमध्ये एक नंबर आलेला आहे, तो हिंद केसरी झालेला आहे, तो कर्नाटक केसरी झालेला आहे, तो महाराष्ट्र केसरी झालेला आहे, तो चॅम्पियन झालेला आहे. मंडळी, आज आपल्या गाईला बैल भरवत असताना तो कोणतं पद मिळवलंय, कोणाकडून मिळवलंय, कोणत्या भागातून मिळवलंय हे महत्त्वाचं नाही. कारण का प्रत्येक भागानुसार अन्न, पाणी, निवारा ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळं माणसांचे विचार, आवड निवडसुद्धा ही वेगवेगळे आहे. आवड निवड वेगवेगळे असताना त्यामुळं पारखसुद्धा वेगवेगळे आहे आणि प्रत्येक भागानुसार प्रत्येकाच्या आवडीचा बैल हा वेगवेगळा आहे. त्यामुळं आज आपण कोणत्या भागानुसार राहायचं आहे, आपल्या भागानुसार राहायचं आहे का इतर समोरच्या भागानुसार राहायचं आहे हे आधी ठरवा. आणि त्यानंतर तुम्ही कोणता बैल भरवायचा, चॅम्पियन भरवायचा का त्या बैलाच्या अवयवाचा अभ्यास करून भरवायचा का त्या बैलाच्या वंशावळीचा अभ्यास करून भरवायचा हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. सुरुवातीपासून मी सांगतोय की आज वंशातून आणि खाणीतून संगोपन करत चला, कारण हे संगोपन जे आहे ते भविष्यात तुम्हाला एक प्रकारची ऊर्जा देणार आहे, अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवून देणार आहे. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोच करायचं होतं. आणि हा जर व्हिडिओ सर्वांनी ऐकला आणि सर्वांपर्यंत पाठवला आणि वेळेवरती लक्ष दिलं तर आपल्याला एकाच मुद्द्यावर 1000 वेळा वेळ देण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार नाही, किंवा आज आवाडावे खर्च करावं लागणार नाही, किंवा आडवे कष्ट करावं लागणार नाही. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला आज सांगायचं होतं. आणि हा व्हिडिओ सगळीकडं पसरवा, सगळ्यांपर्यंत पोचवा, म्हणजे आज त्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा त्यांना सापडेल. आणि अजून एकदा परत सांगतोय, प्रत्येक भागानुसार प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे आहेत. समोरच्या भागाच्या विचारानुसार आपल्याला जगायचं आहे, वागायचं आहे का आपल्या विचारानुसार आपल्या भागानुसार आपल्याला जगायचं आहे, वागायचं आहे हे प्रथम ठरवा. त्यानंतर तुमचा पण दुसऱ्यांना त्रास होणार नाही, इतरांचा तुम्हाला त्रास होणार नाही. सगळं गुरु सोबत जर असेल, एकनिष्ठ असेल तर व्यवस्थित होईल. जर घेतला असेल तर तो खिलार तुम्हाला जर इतरांना दाखवायचा असेल, जगाला दाखवायचं असेल तर बक्षिसाची अपेक्षा न करता, नंबरची अपेक्षा न करता माझ्याकडे हा खिलार अशा प्रकारचा आहे हे फक्त दाखवण्यासाठी, त्या गर्दीत, त्या यात्रेत किंवा प्रदर्शनमध्ये आलेल्या माणसांच्या डोळ्यासमोर दाखवण्यासाठी तुम्ही ती तुमची वस्तू सरळ पद्धतीनं घेऊन जाऊ शकता. तर प्रदर्शनला माझी वस्तू नेऊ का नको आणि कोणत्या प्रदर्शनला घेऊन जाऊ आणि कोणत्या प्रदर्शनला नको याचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेलं आहे. आणि हा व्हिडिओ सर्वांनी वापरा. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर माझ्याकडून कोणाची मनं दुखावली असतील तर मी माफी मागतो. कारण का प्रत्येक भागानुसार सर्व काही वेगळं आहे.